नमस्कार, कसे आहात? आज मी बनवते पिठलं आणि भाकरी. सगळ्या भाज्या संपल्यात आणि गरम-गरम पिठलं आणि भाकरी खायची इच्छा झाली तर म्हटलं तेच बनवूया. आणि जेव्हा पण मी पिठलं बनवते ना, तेव्हा भूक लागलेली असेल, जेवायचंच असेल बनवल्या-बनवल्या लगेच तेव्हाच बनवते, कारण हे गरम-गरमच छान लागतं. आणि मी जेव्हा पण आता पिठलं बनवते तेव्हा मी खलबत्त्यातच वाटून घेते. ह्याच्या आधी माझ्याकडे नव्हता तेव्हा मी मिक्सरला वाटून घ्यायची. तर मिरची, लसूण मी खलबत्त्यात वाटून घेतले आणि थोडंसं पाणी टाकून जे आहे ते मी व्यवस्थित त्याच्यावरचं जे काही लागलेलं आहे ते काढून घेते. आणि पाणी मी असं बॉईल करते आणि नंतर मग वरतून पीठ पेरून मग मी पिठलं बनवते. कोणी कोणी काय करतं, पाण्यामध्येच जे आहे थंड नॉर्मल पाण्यामध्ये, म्हणजे पिठांच्या गुठळ्या होतात म्हणून ते हाताने व्यवस्थित मिक्स करतात आणि त्याची फोडणी देतात. तर आता हे जे आहे पिठल्याचं पाणी ते बॉईल होईपर्यंत मी भाकरी बनवून घेते. तर मी ही जी दुर्डी आहे तीच वापरते, टोपली. आणि तुम्ही असं करता का? कधीच जे आहे ते चपातीचा जो डब्बा असेल किंवा अशी टोपली असेल तर त्याच्यात तुम्ही थोडंसं का होईना भाकरीचा किंवा चपातीचा तुकडा ठेवता का? रिकामी कधीच ठेवायची नसते असं म्हणतात. त्यामुळे मी नेहमी एक छोटासा तुकडा भाकरीचा, चपातीचा ठेवत असते. आणि मी कधी पण भाकरी बनवते ना, 2-3 भाकऱ्या काही मला बनवायच्या असेल तर मी गरम पाणी टाकूनच बनवते. त्यानेच मला व्यवस्थित भाकऱ्या बनवता येतात. अशा पण मी करते व्यवस्थित, एवढ्या मला परफेक्ट भाकऱ्या किंवा चपात्या येत नाही, पण खाण्यासारख्या बनवते मी. आणि 3च मला भाकऱ्या करायच्या आहेत. त्याच्यात मी पाणी टाकले, व्यवस्थित मिक्स करून घेते आणि नंतर मग भाकऱ्या बनवून घेते. आणि आता गणेश चतुर्थी आहे त्यामुळे मी काही वस्तू घेतल्यात चांदीच्या आणि पितळेच्या, त्याही मी तुम्हाला दाखवते. गरम पाणी टाकून आपण भाकऱ्या बनवल्या तर लवकर होतात आणि कणिक जे आहे ते आपल्याला जास्त मळावं नाही लागत. नॉर्मल पाणी टाकलं ना तर व्यवस्थित आपल्याला कणिक जे आहे ते मळून घ्यावं लागतं. आणि मी जे दळण आहे ते दळूनच आणते, ज्वारी असो किंवा गहू असो. तांदळाची कधी मला भाकरी बनवायची असेल ना तेव्हा मात्र मी पीठच आणते. ज्वारी जेव्हा मी दळून आणते तेव्हा थोडीशी जाडसरच दळून आणते. खूप जास्त बारीक जर दळून आणली ना तर व्यवस्थित भाकऱ्या होत नाही, चिकट होतात. त्यामुळे थोडंसं मीडियम किंवा जाडसर जे आहे ते दळून आणायचं. एक मी असाच शॉर्ट व्हिडिओ टाकला होता खूप दिवसापूर्वी, तेव्हा मी त्याच्यात भाकरी बनवताना दाखवलं होतं. तेव्हा बरेच कमेंट्स आले की तू भाकरी कशी बनवते ते दाखव आम्हाला. तर मला तर परफेक्ट येत नाही आणि तुम्हाला काय मी शिकवणार, मलाच येत नव्हतं. मी पण आता हळूहळू शिकले. आणि याच तव्यावरती ना मी चपात्या बनवते, त्यामुळे थोडी भाकरी जी आहे ती सरकते. 1-2 भाकऱ्या मी केल्या ना तर थोडं सरकतं तव्यावरून, कारण ऑइल असतं आपण किती घासलं तरी, पण नंतर व्यवस्थित होतात. फक्त मी भाकरी आणि चपातीसाठी हा तवा वापरते. पराठ्यासाठी कास्ट आयरनचा किंवा मग डोसा वगैरे बनवायचा असेल तर तो वापरते. चपातीला आणि भाकरीला तवा ना माझ्याकडे 2 वेगळे होते ॲल्युमिनियमचे, पण मी पण आता सध्या ना भरपूर म्हणजे वर्ष झाली आता मी ॲल्युमिनियम जास्त वापरत नाही किचनमध्ये. त्यामुळे मी लोखंडी तवा आहे, मग किती तवे घ्यायचे म्हणून मी हा एकच तवा जो आहे तो भाकरी आणि चपातीसाठी वापरते. आणि जेव्हा मी चपाती बनवते तेव्हा मात्र थंड तव्यावरती व्यवस्थित तेल लावून घेते. चपात्यासुद्धा चिटकत नाही, छान होतात. आणि हे बघा माझी भाकरीसुद्धा झाली आणि आता मी बाकीच्या आहेत त्या भाकऱ्या बनवून घेते, नंतर पिठलं बनवते.
वरतून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि मी झाकून ठेवलं होतं 5-7 मिनटासाठी, कारण जे बेसन आहे चण्याचं पीठ ते व्यवस्थित शिजलं पाहिजे, नाहीतर मग ते कच्चं कच्चं लागतं. तर हे बघा गुठळ्या नाही झाल्या, खूप छान पद्धतीने जे आहे ते असंसुद्धा आपण वरतून पीठ टाकून जे आहे ते पिठलं बनवू शकतो, छान लागतं. आणि थोडंसं मी पातळच बनवते, कारण हे खाईपर्यंत अजून थोडं थंड झालं ना मग घट्ट होतं त्यामुळे. आणि जेवण वगैरे झालं आमचं. हे कर्टन्स आहेत ना मी आदल्या दिवशी म्हणजे धुतले होते आणि 2 दिवस थोडंसं ऊन होतं चांगलं, त्यामुळे मी हे सुकवायला ठेवले होते. हे शेअर कर्टन्स आहेत. हे मी हातानेच धुते, निरम्यामध्ये थोडा वेळ गरम पाण्यात ठेवलं ना भिजत, व्यवस्थित पटकन निघतात. तर हे कर्टन्स जे आहे ते मी सगळे लावून घेते. दोन्ही बेडरूमचे सुद्धा माझी कर्टन्स जे आहेत ते धुवून झालेत. तर हे हॉलचं आहे ते लावते आणि त्यानंतर माझी काही थोडीफार शॉपिंग आहे जी बाप्पासाठी मी केली होती, तीही मी तुमच्यासोबत शेअर करते. नमस्कार, कसे आहात? तर आता गणेश चतुर्थी जवळच येते, तर मला काही वस्तू घ्यायच्या होत्या चांदीच्या आणि पितळेच्या. खास करून मला चांदीच्या वस्तू घ्यायच्या होत्या, पण बऱ्याच दिवसापासून मला हे पितळी डबे सुद्धा घ्यायचे होते. तर मी म्हटलं बघूया आणि मला आवडले, मी घेतले. तर हे 2 डबे मी साखरसाठी आणि चहा पावडरसाठी घेतलेत. आधीच्या जुन्या व्हिडिओमध्ये माझ्याकडे 3 कंटेनर आहे चुंबकचे, चहा पावडर आणि साखर आणि कॉफीसाठी. आणि मी बोर झाली होती, तर म्हटलं थोडाफार काही चेंजेस, तर वेगळे काही कंटेनर घेण्यापेक्षा म्हटलं पितळेचे डब्बे घेऊया. दिसायला सुद्धा छान दिसतं आणि वर्षानुवर्ष खराब होत नाही. साफ करायला अवघड आहे पण छान आहे. मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. आणि ह्याच्यावर अशी डिझाईन आहे. मी प्लेन बघत होती पण मला मिळाले नाही तसे. तर हे 2 डब्बे मी घेतलेत. आणि चांदीची मी ही एक प्लेट घेतली आहे आणि दिवा घेतलाय, तोही मी तुम्हाला जवळून दाखवते. आता या सगळ्या काही वस्तू आहेत त्या जुन्याच आहेत. तर असा एक सेट मला हवाच होता. आपल्याला नैवेद्याला लागतं किंवा आरती वगैरे करायची असते, भाऊबीज, रक्षाबंधन, परत लक्ष्मीपूजनसाठी, वाढदिवसाला ऑप्शन करतो आपण, त्यासाठी लागतं. त्यामुळे मला एक असा सेट हवा होता. माझ्याकडे फक्त प्लेट नव्हती, तर मी एक प्लेटच घेतली आणि दिवा घेतलाय, तो मी तुम्हाला जवळून दाखवते. क्वालिटी सुद्धा छान आहे. अशा वस्तू आपण एकदाच घेतो, त्यामुळे मी थोडंसं चांगल्या क्वालिटीमध्येच हे घेतलेलं आहे. तर हे पण मी तुम्हाला जवळून दाखवते. माझ्याकडे पितळीची आणि तांब्याची भरपूर भांडी आहेत. बरीच मी वापरते आणि काही भांडी आहेत जे मी वरती जे आहे ते कॅबिनेट्समध्ये ठेवून दिलेत. आणि ती सगळी भांडी जी आहेत ती मला माझ्या मम्मीने दिलेली आहे. आणि मला ना साखर आणि चहा पावडरसाठी एक असे कंटेनर हवे होते. माझ्याकडे चुंबकचं आहे, पण पितळी वस्तू दिसायलासुद्धा छान दिसतात. आणि तुम्ही बघितलं असणार माझ्या किचनमध्ये ओपन शेल्फ आहे, तर ते एका शेल्फवरती मी सगळी ना पितळीचीच भांडी ठेवलेली आहेत. म्हणजे चहाचे कप, रोजच्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या छोट्या वाट्या वगैरे मी ते ठेवलेत. तर तो पूर्ण शेल्फ मला पितळेचाच हवा होता, व्यवस्थित छान दिसेल म्हणून मी हे 2 डबे घेतलेत. तर एक चहा पावडर आणि एक साखरसाठी. पण नंतर मला असं वाटलं की मी 3 घ्यायला हवे होते, साखर, चहा पावडर आणि गुळासाठी. पण ठीक आहे, 2च घेतले मी. आणि हे दोन्ही जे आहेत ते क्वालिटीसुद्धा छान आहे आणि थोडीशी मेहनत लागते ह्याला साफ करायला. आणि आता हे रोजच्या वापरामध्येच लागणार आहे.
दिसायला खूप छान दिसतात. ही साईज आहे ना थोडी लहान आहे, म्हणजे मीडियम साईज आहे, जास्त खूप मोठी नाही. 2 किलोचे सुद्धा होते त्यांच्याकडे, पण ते ना ओपन शेल्फमध्ये थोडेसे ना बल्की दिसतात, दिसायला छान दिसत नाही, म्हणून मी हे 2 छोटे घेतले. आणि दुसरी मला एक चांदीची प्लेट घ्यायची होती, जी माझ्याकडे नव्हती. माझ्याकडे चांदीच्या बऱ्याच वस्तू होत्या, ज्या मी विकून टाकल्या आहेत. आत्ता नाही, ह्याच्या आधी ज्या मला मम्मीने दिल्या होत्या. फक्त माझ्याकडे प्लेटच नव्हती, त्यामुळे मी एक प्लेट घेतली आणि दिवा घेतला आहे. दिवासुद्धा माझ्याकडे होता, पण थोडासा तो पातळ होता आणि मला तसा दिवा नव्हता हवा, कारण त्याच्यात आपण वाट टाकली ना तर ते दिवा पूर्ण काळा व्हायचा. त्यासाठी मी दुसरा एक दिवा आणला आहे, तो तुम्हाला दाखवते मी. तर ही साईज बघा प्लेटची, मीडियम साईज आहे आणि ह्याच्यावर जास्त डिझाईन नाही आहे, नाहीतर मग खूप लवकर जे आहे ते काळं पडतं. तर हा जो दिवा आहे तो मी घेतला आहे. जड आहे, दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या थोड्याशा हेवी आहेत आणि चांगल्या क्वालिटीजमध्ये आहे. आणि ह्याची साईज बघा. आणि ह्याच्यामध्ये आपण फुलवाती टाकली ना तर हा काळा नाही होणार, नाहीतर नॉर्मल दिवे चांदीचे असतात ना ते खूप काळे पडतात आणि मग साफ करायला थोडं अवघड जातं. तर जिथून मी नेहमी सामान घेते, काही असेल सोनं, चांदी, डायमंड, तर मी तिथूनच हे घेतलेलं आहे. आणि हे जे आहे ग्लास, वाटी, चम्मच, परत ते हळदी कुंकूचं जे करंड आहे ते जे आहे ना ते सगळं माझ्या मम्मीनेच मला दिलेलं आहे. थोड्या वस्तू होत्या ज्या जुन्या, त्या मी विकून टाकल्या आणि या वस्तू मला आता एक सेट म्हणून असा हवा होता, त्यासाठी मला ही प्लेट हवी होती. तर ही एक प्लेट आणि दिवा या 2च वस्तू मी घेतल्या आहेत. दिसायला बघा असं छान दिसतं आणि हे आपण बऱ्याच गोष्टीसाठी वापरू शकतो. मी एक तामणसुद्धा बघितलेलं, पण ते फक्त पूजेमध्ये छान दिसलं असतं. असं जे आहे ते ऑक्शन वगैरे करण्यासाठी ते चांगलं नसतं दिसलं. आणि तिथे एक काकी होत्या, त्या पण काहीतरी घेत होत्या, तर त्याही मला थोड्याशा मदत करत होत्या. हे नको, हे घे, छान दिसतं हे, असं असं. तर त्याही मला बोलल्या, तर त्यामुळे मी हे घेतलं आणि दिसायला खूप छान दिसतं आहे बघा. असा हा माझा एक सेट आहे तो झालेला आहे. कसा वाटला मला नक्की सांगा. आणि या वस्तू काही आपण सारख्या सारख्या घेत नाही, त्यामुळे एकदाच घेतो तर व्यवस्थित चांगल्या बघून आणि थोड्याशा जड घ्यायच्या, कारण अशा वस्तू आहेत ना चांदीच्या एकदम पातळसुद्धा मिळतात, पत्र्यासारख्या, ज्या वाकाऊ दाबलं ना तर तुटून जातील एवढ्या पातळसुद्धा मिळतात. तर ही एवढीच माझी शॉपिंग होती गणेश चतुर्थीची. कशी वाटली तेही मला नक्की सांगा. आणि ही जी प्लॅस्टिक आहे ना बॅग, ती त्याने दिली होती. त्यांनी सांगितलं की ह्याच्यातच ठेवायचं. चांदीच्या वस्तू आपण अशा उघड्या ठेवल्या ना तर त्यांना हवा लागते आणि मग त्या काळ्या पडतात. आणि जी आपली कोलगेट पावडर असते ना, आपली जी दात घासायची, तर त्याने ती काढायची भांडी स्वच्छ निघतात असं ते म्हटले होते. तर बघू, मी तर एक लिक्विड यूज करायची, पण मी पावडर बघेल यूज करून, जर चांगली निघाली तर चांगलं आहे. नेक्स्ट टाईम मग मी तुम्हाला दाखवेल त्याने निघतं का व्यवस्थित. तर असो, तर ही माझी शॉपिंग. आणि आता आम्ही बघतो आहे मूवी, कारण आता सुट्टी आहे उद्या, त्यामुळे. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.